आजचा दिवस ना रोजच्यापेक्षा थोडासा वेगळा होता आणि खूप साऱ्या एक्साइटमेंटनी भरलेला होता. सांगा बघू काय असेल? असो थांबा मीच सांगते. आज ना आमच्या ह्या गोड परीचा वाढदिवस होता, आमच्या गोडोलीचा. तुम्हाला समजलंच असेल म्हणजे कोण, नारायणीचा हो. आणि तिचा वाढदिवस आहे म्हटल्यावर आमच्या घरात कुठल्या सणापेक्षा कमी नाही असं आम्हाला जाणवते, वाटते. तुम्हाला काय वाटतंय आय डोंट केअर, पण आम्हाला तर खूप भारी वाटते. म्हणजे तुम्हाला नाही डायरेक्ट, काय आहेत आजूबाजूची कोण लोक त्यांना काय एवढं चांगलं वाटत नाही, पण आम्हाला वाटते. बरं असो, मग पटकन तिला वळून घेतलं आणि माझं आवरून घेतलं, कारण आम्ही जाणार होतो बाहेर. काहीच म्हणजे जेवणाचं काही प्लॅन नव्हतं घरातलं, बाहेरच काहीतरी खायचं होतं, त्याच्यामुळे मग पहिल्यांदा बाहेरच जायला निघालो. बाहेर म्हणजे आम्ही जाणार होतो ना महालक्ष्मीच्या मंदिरात. पहिल्यांदा आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेणार होतो, म्हणजे दुसरी नारायणी, सॉरी दुसरी नाही, पहिली नारायणी, ही दुसरी नारायणी. आणि आज काय आम्हाला दर्शन मिळालं नाही एवढं, आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण गर्दी एवढी होती. शुक्रवार म्हणल्यावर मग काय विचारायलाच नको. लय वेळ प्रयत्न केल्यानंतर मग आम्ही ठरवलं नको आता बाहेरनच दर्शन घ्यायला पाहिजे, कारण बराच वेळ झालं होतं, ऊन पण लागत होतं. नेक्स्ट टाइम घेऊ आपण दर्शन. त्याच्यामुळे मग आम्ही तिथून बाहेर आलो आणि ऑलरेडी एवढा उशीर झाला होता आम्हाला, घरापर्यंत काय उपाशी राहू शकलो नसतो. त्याच्यामुळे मग पहिल्यांदा आम्ही गेलो पावभाजी खायला, आणि मी पावभाजी घेतली होती आणि ह्यांनी मिसळ पाव. आणि ते खाऊन पण आमच्या नारायणीचं मन भरलं नव्हतं, त्याच्यामुळं मग आम्ही गेलो होतो चायनीज खायला, कारण आम्ही बाहेर आलो आणि हे नाही खाल्लं असं होऊ शकत नाही. म्हणजे मी नाही, नारायणीनं. आता तुम्ही म्हणशील ही कसली नारायणी, म्हणजे नॉनव्हेज खाऊन, पण असं चालतंय तेवढं, ती छोटी आहे तिला आवडते, समजून घ्या. मग घरी आलो, जरासं झोपलो आणि उठून पटकन आवरून घेतलं, कारण सेलिब्रेशन करायचं होतं. मग हे साधी सिंपल साडी वेअर केली होती आणि छोटंसं सेलिब्रेशन. चला बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.